नमस्कार मंडळी. आज की नाही आम्ही दोघी आलो आहोत. एक नवीन सिरीज सुरू करतो आहोत. त्याच्यासाठी आजपासून आपण सुरुवात करतो आहोत. सिरीजचं नाव आहे हे असं का. बऱ्याच वेळा असे प्रश्न आपल्या मनात येतात. अगदी एक छोटे छोटे प्रश्न असतात की हे असं का होत असेल. पण मग होतं काय की ते प्रश्न इतके छोटे असतात की ते आपल्या मनात राहतात आणि कदाचित आपण विसरून पण जातो. काही काही वेळेला असं होतं की तो इतका छोटा प्रश्न असतो आणि सोपा असतो असं आपल्याला वाटत असतं आणि त्याच्यामुळे इतरांना विचारलं तर आपलं हसू होईल का याची भीती आपल्या मनात असते. पण एक सांगू का, क्युरिओसिटी किंवा जिज्ञासा हे आपल्या जीवनात नाविन्य आणत असतं. आणि हे जी उत्सुकता असायला हवी आपल्याला जीवनात, त्याच्यातनं आपल्याला नवीन नवीन ज्ञान सुद्धा मिळत असतं. आणि आपल्याला जर जीवनात नाविन्य ठेवायचं असेल तर उत्सुकतेला खूप मोठं स्थान आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं हे असं का ह्या प्रश्न अतिशय गरजेचा आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असे छोटे छोटे प्रश्न येतात त्याची उत्तरं सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे असे प्रश्न विचारायचे कोणाला ह्याच्यासाठी आपण जागा द्यायला आजची सिरीज सुरू करतो आहोत. आणि हे असे आम्हाला पडलेले छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही येणार आहोत. तुम्हालाही हे कसे वाटताय ते नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला आवडणार आहे. तर आजचा जो प्रश्न आहे म्हणजे आता सध्या अधिक महिना चालू आहे, त्यामुळे माझ्या मनात असं आलं की हा जो अधिक महिना आहे तो अधिकचा किंवा जास्तीचा असं कसं बरं. इंग्रजी महिने असतात तर 12, या वर्षी सुद्धा 12च महिने आहेत, जानेवारीपासून डिसेंबर म्हणजे 12च महिने आहेत. मग त्यात हे भारतीय कॅलेंडरमध्ये 13 महिने कसे बरं. त्यामुळे हे असं का बरं. हो, इंग्रजी महिने आपले जे आहेत ते 12च राहतात. पण त्याच्यात सुद्धा एक लीप दिवस येतोच फेब्रुवारीमध्ये. तर हो ते हो. सुद्धा तिथे कॅलेंडर ऍडजस्ट होतं. त्याचप्रमाणे आपला हा जो अधिक महिना आहे ते आपले पंचांग जे आहे ते अच्छा. ऍडजस्ट करण्यासाठी येतो. आता दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो. ओके. आपल्या खगोलशास्त्र जे आहे ते आपण जर समजून घेतलं तर याला आपलं शास्त्रीय पंचांग जे आधार पण आहे आहे. हे हो हो जे हं. आपलं पंचांग जे आहे ते सूर्य आणि चंद्र या दोन्हीच्या गतीवर किंवा संक्रमणावर अवलंबून हो असतं. हो. सूर्याचं संक्रमण जे आहे किंवा सूर्याचं जे वर्ष आहे ते साधारण 365 दिवसांचं आहे आणि चंद्राचं जे वर्ष आहे ते 354 दिवसाचं आहे. ओके. तर असा हा 11 दिवसाचा ह्या दोन्ही फरक गणितामध्ये आहे. फरक येतो. मग आता हा दरवर्षीचा जो 11 दिवसाचा फरक आहे तो दिवस ते जे दिवस आहेत ते 3 वर्षांनी 33 दिवस होतात आणि ते 33 दिवस आपल्या पंचांगामध्ये अधिक ऍडजस्ट महिना. करण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी हा जो अतिरिक्त महिना आहे तो अतिरिक्त महिना अधिकचा असा आपण धरतो आणि तो त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्ट करून आपण आपलं पंचांग जे आहे ते सुरळीत राहतं. नाहीतर काय होईल, अच्छा अच्छा अच्छा. 11 महिन्याचा डिफरन्स राहिला तर पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू कोलमडतील. त्याचं ओके ओके. व्यवस्थित एका याच्याप्रमाणे चार काळानुसार महिन्याच्या यायला पाहिजे. याच्याप्रमाणे होणार नाही. बरोबर. त्यामुळे जेव्हा सूर्य जो आहे त्याची काही हालचाल नसते, तो संक्रमित होत नाही, तो स्तब्ध असतो, अशा वेळी खगोलीय कुठलीही हालचाल होत नाही आणि त्यामुळे त्याला हा जो महिना आहे हा मलमास किंवा अधिक मास असा आपण धरतो, असं आपण त्याला म्हणतो. अच्छा अच्छा अच्छा. ओके. पण ना मी असं पण ऐकलंय की अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात, असं का. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो कारण हा सर्वश्रेष्ठ असा महिना आपण अच्छा. मानतो. या काळामध्ये आपण खरं म्हणजे काही शुभ करत नाही, सगळं स्तब्ध असतं, सूर्य सुद्धा स्तब्ध असतो, त्याचं संक्रमण होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की जनरली या महिन्याला जे आहे हे उपेक्षित अशा दृष्टीने बघितलं जातं. नाकारलेला आणि असा. आपण म्हणतो की ज्याला जग नाकारतो त्याला ईश्वर स्वीकारतो. ओके. त्याच्यामुळे हा महिना जो आहे हा देवाचा महिना, विष्णूचा महिना असा समजला जातो आणि त्यामुळे विष्णूचं नाव विष्णूने स्वतःच दिलेलं आहे अशी आपली श्रद्धा आहे किंवा अशी आख्यायिका आहे की विष्णूने स्वतःच या पुरुषोत्तम. महिन्याला पुरुषोत्तम मास असं नाव दिलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. एक मला असं पण आठवतं माहितीये का, की हे जेव्हा अधिक मास यायचा ना तेव्हा आजी पूर्णाचे कणकेच्या ह्याच्यात घालून धोंडे करायची. तर हो ते हो. ह्याला धोंड्याचा मास किंवा धोंड्याचा महिना म्हणतात, असं का. तर आता धोंडा,
जे या महिन्यामध्ये मुख्य आपण बघतोय की काहीही हालचाल नाहीये, स्तब्ध आहे. धोंडा दगड. म्हणजे खडक. खडक जो आहे तो एका ठिकाणी स्तब्ध असतो, हलत नाही. अच्छा. त्याच्यामुळे याला हा दोंडाचा महिना म्हणायचा. पण या दोंडाच्या महिन्यामध्ये काहीतरी कल्पकता हवी, म्हणून मग गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पुरण भरून त्याचा दोंडा बनवला जातो, किंवा काही ठिकाणी पीठ भिजवून त्याच्यापासून अनारसे बनवले जातात. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे अच्छा, हे म्हणून त्याला धोंड्याचा महिना पण काही म्हणत तिथे असतील. काही हालचाल नाही, म्हणून याला दोंड्याचा महिना असं पण म्हटलं जातं. पण असं मी बऱ्याचदा ऐकलं की अधिक मास आणि 33, मगाशी तू पण बोलताना बोललीस की 11 11 11 असे 33 हो, आकडा. तर हे 33 33 महिने. आकडाला महत्व का? आता 33 असं आपण म्हटलं तर आपल्याकडे मान्यता आहे, आपण 33 कोटी देवांची पूजा करतो. आपले देव जे आहेत ते 33 कोटी आहेत. हो. त्याचबरोबर आता हे पुन्हा आपण पहिल्याकडे जातो की आपण म्हणतोय की 11 11 11 33 होतात. म्हणून 33 महिन्यानंतर येणारा हा महिना, 33 म्हणून तो दिवसा नाही, महिन्यानंतर. 33 महिन्यानंतर येणारा हा अधिकचा महिना, म्हणून त्याला महत्व अच्छा, की ओके ओके. त्याच्यामध्ये आपण सगळं 33 असं शुभ मानतो, आणि 33 हे 33 कोटी देवांचं प्रतीक सुद्धा आहे. अशा प्रकारे आपल्याला अच्छा, 33 असं या असं आकड्याचं कनेक्शन आहे महत्व ते. आहे. ओके. आणखीन एक होतं की अधिक महिन्यात दान करावं, असं का? हो. आता खरं सांगायचं तर आपण भारतीय संस्कृतीमध्ये दानाला महत्व आहे. आणि अधिक महिन्यामध्ये दीपदान किंवा अन्नदान हे खूप महत्वाचं मानलं जातं. आता ओके. हे जे अन्नदान आहे किंवा दीपदान आहे, या कुठल्याही दानामागे संपत्तीचं प्रदर्शन हा अजिबात हेतू नाही. आपण बघितलं तर छोटीशी वस्तू जरी दिली तरी त्याचं महत्व आहे. तुम्ही अगदी खूप महागडी वस्तू द्यायला पाहिजे अशी अपेक्षा नसते. आता दीपदान म्हणतायत, तर आता दीपदान हा ज्याप्रमाणे चांदीचा आहे त्याप्रमाणे मातीचाही आहे. दीप हा दीप आहे. त्याच्यामुळे तुम्ही हवा तो दीप आपण दान करू शकतो. मातीचाही दान करू शकतो. शक्य असेल तर चांदीचाही दान करू शकतो. म्हणजे म्हणजे एकूण इतकी कसं मला सोपी वाटतं आपली ना, संस्कृती आहे. मला वाटतं अधिक नाही महिन्यात म्हणजे आपल्याकडे जे अधिक आहे ते अधिक दान करावं. हा, अधिक आहे ते अधिक दान करावं. त्याचबरोबर आपल्याला संस्कृती जी आहे ती शिकवतच असते की भुकेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं. हं. साध्या सोप्या आपल्या शिकवणी आहेत, आणि हे फार मोठं तेच. अधिक करून किंवा खूप जास्त करण्यात अर्थ नसतो. बरोबर. त्यामुळे दानाचं महत्व आहेच. दान म्हटलंस ना तू, तर त्याच्यात मला आणखीन एक आहे की अधिक मासासाठी मुलगी आणि जावई यांनाच दान देण्याबद्दल फार काहीतरी, म्हणजे त्यांचा मान मोठा, असं का? आता आपण ज्यावेळेला लग्न करतो त्यावेळेला नवरा नवरीला आपण लक्ष्मी नारायणाचा जोडा असं म्हणतो. म्हणजे ती लक्ष्मी आणि विष्णूचं रूप आपण मानतो. मग हा अधिक महिना जो आहे तो विष्णूचा महिना आहे. मग आपल्याकडे पुरुषोत्तम विष्णू मास. म्हणून कोण येणार? जावई येणार. तेव्हा त्या पुरुषोत्तम जावईला आणि मास. मुलीला बोलवून त्याचं औक्षण करतात. आणि त्यांना आता घरी कोणीही आलं तर नॅचरली आपण त्यांना काही ना काही भेटवस्तू देतो, त्यांना जेवण देतो, किंवा काही ना काही गोडधोड होतच. तर त्याप्रमाणे आपण त्यांना गोडधोड काही देतो. आणि त्याचबरोबर दीप सुद्धा त्याच्यामध्ये जो औक्षण करतो तो दीप आपण त्यांना दान देतो. बरोबर. आणि साधारणपणे बऱ्याच ठिकाणी 33 अनारसे किंवा मैसूर पाक असं दिलं जातं. ओके आता ओके. इथे पुन्हा 33 हा आकडा महत्वाचा आहे, त्याच्यामुळे 33 आपण देतो. बरोबर बरोबर बरोबर. मला एकंदरीत असं वाटतंय माहितीये का, अधिक मास म्हणजे मी सुरुवातीला मला खूप प्रश्न पडला होता, त्याची बरीच उत्तरं मिळत गेली. आणि अधिक मास हा अधिकचा किंवा जास्तीचा पुरुषोत्तम मास म्हणा किंवा धोंड्याचा महिना म्हणा, असं जे आहे, या सगळ्यामध्ये ना मनशांतीशी कुठेतरी जोडलेलं आहे का? नक्कीच आहे, कारण अधिक मासामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की या मासामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, किंवा मनःशांतीसाठी प्रार्थना करावी, दान करावं, देवधर्म करावा, किंवा देवळात जावं. हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपण जे करतो आता अध्यात्म आहे किंवा देवपूजा आहे, हे सगळं कशासाठी आहे? आपल्या मानसिक शांतीसाठीच आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे अधिकच अधिक मासामध्ये निदान आपण आपल्याला दुसरी कामं नाहीयेत, म्हणजे लग्न समारंभ किंवा कुठलेही समारंभ नाहीयेत, त्याच्या धावपळीत आपण अडकत नाही आहोत. आपल्याला वेळ आहे, तर या वेळामध्ये आपण आपल्या अंतर्मनात डोकावून बघण्यासाठी हा वेळ
जो आहे तो सत्कारणी लावावा आणि मनन चिंतन याद्वारे मनःशांती आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकते. मला असं वाटतं की मी जे बऱ्याचदा म्हणते ना, पॉज घ्यावा, थोडंसं थांबावं, आपल्या Yes. स्वतःबद्दल विचार करावा. त्याच्यासाठी या 12व्या महिन्यातनं जो वेळ मिळत नाही, तो 13वा महिना कदाचित येत असेल आणि बरोबर तो बरोबर आपण त्याला नक्कीच वापरू शकतो. तर मंडळी, बरोबर. अधिक महिन्याबद्दल मला काही प्रश्न होते आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला ही आमची एकूणच आजचं प्रश्न, पण त्याच्याच बरोबर ही जी सिरीज सुरू करतोय त्याबद्दल काय वाटतं? तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? तर ते नक्की आम्हाला कळवा. ते पण आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. आपण सर्व मिळूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी ही सिरीज सुरू करतोय. आशा करते की तुम्हाला ती आवडेल आणि आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. नेहमीप्रमाणे आवडलं असेल तर लाईक करा, जास्त लोकांना शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी विनंती. आज थांबूया ना इथे? हो हो. हां. भेटूया पुन्हा पुन्हा नवीन भेटूया आपण भागात, आपल्या नवीन प्रश्नासह या नवीन सिरीज प्रश्न मध्ये. घेऊन. बघूया तोपर्यंत आणखीन काय प्रश्न येतो डोक्यात. अधिकाधिक तोपर्यंत प्रश्न विचारत जाऊया. हो, तोपर्यंत नमस्कार.